नमस्कार. आज आपण मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी पाहणार आहोत. अगदी झणझणीत अशी आणि तर्रीदार. बघा तुम्ही किती छान तर्री आली आहे आणि चवीला देखील तितकीच अप्रतिम लागते. ही मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. प्रत्येक वेळी आपण त्याच पद्धतीने मटकीची भाजी बनवतो, तर अशा पद्धतीने थोडीशी वेगळी मटकीची भाजी नक्की बनवून पहा. गॅसवरती पातेलं ठेवलंय आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घातलंय, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आणि एक कांदा बारीक कट करून घेतलाय, तो घालायचा आहे. कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळी आपण तीच मटकीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने मटकीची भाजी बनवू शकता. यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालून परतवून घ्यायचं आहे. कढीपत्ता घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मटकी घालून घ्यायची आहे आणि 1-2 मिनटं छान अशी परतवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मटकी परतवून घेतली तर चव छान लागते. हे पहा, तेलामध्ये मटकी छान अशी परतवून घ्यायची. इथे मी मटकी परतवून घेतली आहे. यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. मटकी शिजेल इतपत पाणी घालायचं आहे आपल्याला. हे पहा, मी इथे 2 ग्लास पाणी घातलं आहे मटकी शिजण्यासाठी आणि आपल्याला ही मटकी छान अशी शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आहे. मटकी शिजते आहे तोपर्यंत आपण मटकीसाठी मसाला बनवून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती एक जाळी ठेवली आहे. यावरती आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा अशा पद्धतीने कट करून घेतला आहे, तो ठेवायचा आहे. एक टोमॅटो घेतलं आहे, ते देखील आपल्याला यावरती भाजून घ्यायचं आहे. हे बघा, पलटी करायचं आहे. दोन्ही साईडने आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे. इथे आपला कांदा आणि टोमॅटो छान भाजलं गेलं आहे, काढून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. यावरती आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. हे पहा, इथे खोबरं देखील भाजून झालं आहे. आपल्याला हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. खोबऱ्याचे काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे मिक्सरला छान पटकन बारीक होईल. हे पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, कांदा आणि टोमॅटो छान बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करताना यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. टोमॅटो असल्यामुळे या मसाल्याला छान पाणी सुटतं. हे पहा, यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, म्हणजे चव छान येते. हे मी मिक्सरला अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलं आहे. मसाला आपण बाजूला ठेवून देऊया आणि मटकी शिजली की नाही ते पाहूया. हे पहा, इथे आपली मटकी छान शिजली आहे, पाहू शकता. आता गॅसवरती कढाईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल तापलं की यामध्ये जिरे घालायचे आहेत. आपण मटकी शिजवताना देखील जिरे आणि मोहरी घातली होती. कढीपत्ता घातला आहे, 5 ते 6 पानं कढीपत्ता घालायचा आहे. आपण मटकी शिजवताना देखील घातला होता, पण अशा पद्धतीने मसाल्यामध्ये घातल्यावर त्याची चव अजून छान लागते. आणि जो आपण मिक्सरला फिरवलेला मसाला होता तो देखील यामध्ये घातला आहे आणि हा आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे. मसाल्याला छान असं तेल सुटायला लागलं आहे. कमी गॅसवरतीच आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे, नाहीतर हा खाली लागेल. हे पहा, यामध्ये मसाला परतताना 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. तुम्ही ते मसाला वाटताना देखील त्यामध्ये आलं आणि लसूण घालू शकता. हे पहा, इथे आपला मसाला व्यवस्थित असा परतला गेला आहे. पाहू शकता तुम्ही, छान असं तेल सुटलं आहे मसाल्यांना. यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत. 1 चमचा धने पावडर घालायची आहे आणि चवीनुसार तिखट घालायचं आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने तिखट कमी जास्त पाहिजे त्या पद्धतीने. मी इथे 1 चमचा घरगुती काळा मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. हळद घालायची आहे पाव चमचा आणि हे छान परतवून घ्यायचं आहे.
मसाल्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि चव देखील छान लागेल। हे पहा, आपला इथे मसाला छान परतला गेला आहे। यामध्ये आपल्याला शिजून घेतलेली मटकी घालायची आहे। मी इथे एका साईडला पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे। आपल्याला या मटकीमध्ये गरम पाणी घालायचं आहे, म्हणजे चव आहे तशीच राहील। हे पहा, मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम पाणी घालायचं आहे। तुम्हाला जशी घट्ट पातळ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। हे बघा, अगदी मस्त अशी मटकीची रस्सा भाजी दिसते। गरम पाणी घातल्यामुळे या मटकीच्या भाजीला तर्री खूप छान आली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपण इथे मटकी शिजवताना देखील मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ व्यवस्थित बघूनच घालायचं आहे। आणि अगदी कमी गॅसवरती आपल्याला ही मटकी छान उकळवून घ्यायची आहे। ही मटकीची रस्सा भाजी चवीला खूप मस्त लागते। एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा, तुम्हाला ही मटकीची रस्सा भाजी नक्कीच आवडेल। हे पहा, इथे आपली मटकीची रस्सा भाजी तयार आहे। पाहू शकता तुम्ही, अगदी छान झाली आहे आणि चव देखील तितकीच अप्रतिम लागते। यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तयार आहे इथे आपली झणझणीत अशी चमचमीत मटकीची रस्सा भाजी। तुम्ही ही पोळी किंवा ज्वारीची भाकरी बरोबर देखील खाऊ शकता। अगदी चवीला अप्रतिम लागते। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।